मच्छिंद्रनाथ, गोरक्ष, मिनीनाथ सौराष्ट्रातून पुढे दक्षिणेकडे निघाले. घनदाट अरण्यातून रस्ता होता. गोरक्षाला जवळ बोलून मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा, अरे हे अरण्य किती दाट आहे रे. मला तरी अरण्यात शिरण्याचीच भीती वाटते बाबा. गोरक्ष त्यांना म्हणाले, अहो असं काय करताय तुम्ही? तुम्हाला भिण्याचं कारण काय? मला संभ्रम पडलाय. माझ्या गुरुला भय का वाटतं? काहीतरी त्यांच्याजवळ असणार, दुसरं काय? पुढं गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा, ही माझी झोळी घे रे तुझ्याकडे आणि मीननाथाला पण नाही. मी जरा दुसऱ्या दिशेला जाऊन येतो, बहिर दिशेला जाऊन येतो. गोरक्षनाथाने ती झोळी घेतली, आपल्या खांद्याला अटकवली, तर ती झोळी जड लागली. जड लागल्यामुळे गोरक्षनाथांनी त्या झोळीमध्ये हात घातला. पाहतो तर त्या सोन्याची वीट. त्याने ती उंच वाढलेल्या गवतात फेकून दिली आणि त्याच आकाराचा, त्याच वजनाचा एक दगड त्या झोळीमध्ये ठेवून दिला आणि मीननाथाला घेऊन पुढचा मार्ग धरला. थोड्याच वेळात ते चालत चालत एका सरोवराजवळ पोहोचले. मच्छिंद्रही तिथे पोहोचला. गोरक्षाने, मच्छिंद्रनाथाने त्या सरोवराजवळ स्नान केलं आणि गोरक्षनाथाने ती झोळी आपल्या गुरूंकडे परत दिली. मच्छिंद्रनाथाने ती झोळी चाचपून बघितली. जड असं काहीतरी लागलं. हात घातला, पाहतो तर काय, एक दगड. मग ती सोन्याची वीट गेली कुठे माझी? पण त्याने विचारलं, गोरक्षा, यात सोन्याची वीट होती, ती सुद्धा तुला जड झाली का रे? कुठे टाकलीस बाबा, असं सांग ना. आणि असं मोठमोठ्याने ओरडून ते शोक करायला लागले. गोरक्षनाथावर प्रसंग असा आला की आता गुरुजींना काय सांगावं. आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षाकडे नाही ते आळ घ्यायला लागले, का तूच ही लपून ठेवली असेल, तुलाच काही तिचा उपयोग करायचा असेल, वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा गोरक्षनाथाने त्यांचा हात धरून त्यांना सांगितलं, गुरुजी, तुम्ही काय करतायत? तुम्ही महाज्ञानी आहात, तुम्ही या सगळ्या पंथाचे अध्वर्यू आहात. तुम्ही ज्ञानाचा समुद्र असताना सुद्धा असा कसा शोक करतात? चला. म्हणून गोरक्ष हात धरतो आणि त्यांना एका त्या डोंगराच्या माथ्यावर नेतो आणि माथ्यावर नेल्यानंतर एक सिद्धी मंत्राचा जप केल्यानंतर तो भस्म चिमुटी त्या सिद्धी मंत्राच्या द्वारे त्या पर्वतावर टाकतो. तो पर्वत संपूर्ण सुवर्णाचा दिसायला लागतो. संपूर्ण सोन्याचा पर्वत होतो, कनकगिरी सारखा. कडक म्हणजे सुवर्ण आणि गिरी म्हणजे पर्वत, असा तो सुवर्ण पर्वत दिसायला लागतो. आणि गोरक्षांना सांगतात, गुरुजी, तुमची एक वीट होती, ती जर माझ्याकडून फेकली गेली असेल तर तुम्हाला हवं असलेलं तेवढं अख्खं सोनं घ्या. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाकडे पाहिलं आणि त्याचा पटकन आपल्या मिठीत घेत म्हटले, परिस आहे रे माझा राजा. चिंतामणी जवळ असताना कशासाठी मी चिंता करू? आणि असं म्हणून त्याने गोरक्षाचा मोठ्या प्रमाणे गौरव केला. गोरक्ष म्हणाला, गुरुजी, मला एक सांगा, इतके दिवस तुम्ही तुमच्याजवळ झोळीत ती वीट बाळगलीत, ही कशासाठी हो? त्यांनी सांगितलं, अरे गोरक्षा, मला असं वाटलं की आपण आपल्या देशात जाऊन पुष्कळ साधूंना भोजन वगैरे देऊ, म्हणून भोजन देण्याची जी इच्छापूर्ती होती, त्या इच्छापूर्तीसाठी ही वीट मी माझ्यासोबत घेतली होती. एवढंच ना? मग मी तुमच्यासाठी सगळ्या साधूंची, देवतांची, भोजनाची मी व्यवस्था करतो. असं म्हणून त्यांनी मीननाथाला गोरक्षाने जवळ घेतलं आणि त्यांनी चित्रसेन गंधर्वाला बोलवलं. चित्रसेनाला सांगितलं, हे चित्रसेन, तू सर्व गंधर्व, ऋषी, देवता या सगळ्यांना सांग की मच्छिंद्रनाथांनी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि तुम्हाला उत्तम भोजनाचा बेत त्यांनी आखलेला आहे. चित्रसेन बोलला, का हो, मी तुमचं कार्य लगेच करतो. आणि चित्रसेनाने सगळ्यांना निमंत्रणं धाडली. अंतर्मानानं जी निमंत्रणं मिळाली ते देव, ऋषी, सिद्ध, चारण, गंधर्व, सर्व कर्मदेवता, एकूण एक लोकपाल, दिक्पाल, भैरव, रुद्र, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर सर्वजण त्या कणक पर्वतावर जमले. रिद्धिसिद्धींनी सर्वांच्या भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केलेली होती. जलदेवतांनी सडे घातलेले होते. कुमारी, धनदा, नंदा, विमला या सगळ्यांनी देवांची पात्र वाढलेली होती. उपरिचर वसूंनी सर्वांना दक्षिणा दिलेली होती. मच्छिंद्र सर्वांना भेटत होते. लक्ष्मी गंगेचं पाणी वाढत होती. चित्रसेन गंधर्व विडे देत होता.
108 तीर्थ उष्ट्या पात्रांचं निर्गमन करत होती. नंतर अप्सरा गायन करू लागल्या. शंकर स्वतः पंक्तीला बसलेले होते. त्यावेळी गोरक्षाला गहिनीनाथांची आठवण आली. गुरुदेव, इथं जवळच मधुब्राह्मणाच्या घरी गहिनीनाथाला ठेवलं. आपण विसरलोच की त्याला आणू का? गुजरात म्हटले, अरे वा, जा पटकन त्याला घेऊन ये. आणि असं म्हटल्यानंतर मीननाथाला तो भेटेल आपल्याला या ठिकाणी. मीननाथाची आणि त्याची भेट होईल, त्याला पण सोहळा पाहता येईल. म्हणून मच्छिंद्रनाथाने पत्र लिहून सुरोचन गंधर्वाकडे दिलं आणि सुरोचन गंधर्व ते पत्र घेऊन शीघ्र गतीने कनकगिरीला पोहोचला. त्याने ते मधुब्राह्मणाच्या घरी मधुविप्राकडे गहिनीनाथाचा पालक पिता जो होता त्याला ते पत्र दिलं. त्याने ते पत्र बघितल्यानंतर त्याने त्या सुरोचन गंधर्वाकडे नीट निरखून बघितलं आणि नंतर त्याच्या लक्षात आलं का अरे वा, देवतांचा माणूस आहे. गहिनी हा 7 वर्षाचा बालक होता, त्याला घेऊन जायचं, साक्षात शंकराचं आपल्याला दर्शन होणार. म्हणून मधुविप्र लगेच गहिनीला घेऊन निघाला. गंधर्वाने त्या दोघांना सहपरिवार मच्छिंद्रनाथाजवळ आणलं. हा गहिनी बाळ, हे मच्छिंद्र, हे गोरक्ष, या गहिनीला तूच मंत्र दिला होता ना? मधुब्राह्मण म्हणाला की आपल्या आज्ञेनुसार मी त्याला इथे घेऊन आलेलो आहे. नाथ, मी तुम्हाला शरण आहे, वंदन करतो. गहिनीनाथाने गोड आवाजात असं म्हटलं आणि शंकर तिथेच होते. गहिनी त्यांच्याकडे टक लावून बघत होता. शंकरांनी त्याला जवळ घेतला आणि वत्सलतेने अतिशय प्रेमाने पाठीवरून हात फिरवला. हा करभाजन ऋषी आहे, याचा शिष्य म्हणून मीच पुढे अवतार घेणार आहेत. आता हे गोरक्ष, याला कानमंत्र द्या, ही माझी तुम्हाला आज्ञा आहेत. गोरक्ष म्हणाला, होय भगवान. असे म्हणून गोरक्षनाथाने गहिनीनाथाला अनुग्रह दिला. तेव्हा सर्व देवता त्या ठिकाणी साक्ष होत्या आणि त्यांनी गहिनीनाथाला आशीर्वाद दिला. शंकराच्या उपस्थितीत 1 वर्षभर गहिनीनाथाचा अभ्यास करून घ्यायचं ठरलं त्या ठिकाणी आणि मग त्याला पुन्हा विप्राकडे परत द्यायचं. 12 वर्षानंतर परत त्याला घेऊन यायचं आणि त्याच्याकडनं तपश्चर्या करून घ्यायची. 1 वर्षभर तिथं अभ्यास करायला ठेवल्यानंतर गहिनी 1 वर्षाने सिद्ध होऊनच परत येईल असं त्याला सांगितलं आणि मधुविप्राला परत काढून दिलं. कुबेराने मच्छिंद्रनाथाजवळ प्रत्येक ऋषी व देवता यांना योग्य ती वस्त्रे आहेरासाठी आणून दिली आणि मच्छिंद्रनाथाने तिथं उपस्थित असलेले सर्व देवता, यक्ष, गण, गंधर्व, ऋषी या सगळ्यांचा यथायोग्य सत्कार केला आणि त्यांना विनंती केली की आम्ही जे साबरी कवित्व करीत आहोत समाज कल्याणासाठी, जनकल्याणासाठी, कृपया या कवित्वासाठी तुम्ही साह्यभूत असावं अशी पुन्हा एकदा विनंती केली. आणि या नाथ संप्रदायासाठी जे म्हणून कोणी नाथ यामध्ये पुढे येतील, जे कवित्व करतील त्या प्रत्येकाच्या कवित्वाला तुम्ही साह्यभूत व्हा असं त्यांच्याकडून आश्वासन घेतलं. मीननाथाने हा सोहळा बघितला. उपरिचर वसू तिथं आलेले होते. उपरिचर वसूंच्या ताब्यात मीननाथाला देताना सांगितलं का हा अजून लहान आहे, तुम्ही याला घेऊन जा सिंहळ द्वीपावर, तो त्याच्या आईकडे राहील. आणि मग असं गेल्यानंतर मैनाकिनीकडे त्या मीननाथाला नेल्यानंतर मैनाकिनीला मीननाथाला बघून खूप आनंद झाला आणि मैनाकिनी विचारलं की याचे वडील कुठे आहेत, याचे बाबा कुठे आहेत. त्या उपरिचर वसू म्हणाले का त्यांची तुझी अजून भेट होईल, थोडासा धीर धर, त्यांची आणि तुझी भेट करून देतो, त्याची चिंता करू नकोस. कुबेराने त्या गर्भाद्री पर्वत जो होता, जो गोरक्षनाथाने केवळ सिद्धमंत्राद्वारे सुवर्णाचा बनवून ठेवला होता, हा जर तसाच राहिला तर पुढे समाजामध्ये त्या पर्वताची चोरी होण्याची शक्यता, पर्वतावरचं सोनं चोरून नेण्याची शक्यता बघता कुबेराने त्या गर्भपर्वताला, सुवर्ण पर्वताला अदृश्य केले. श्री शंकर, श्री मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ, गोरक्षनाथ हे 4घे जण तिथं वर्षभर राहिले. गहिनीनाथाचा योगाभ्यास त्याने त्या ठिकाणी करून घेतला आणि मधुविप्राला बोलावणं करून त्याच्यासोबत गहिनीला पाठवून दिलं. शंकर गिरिदेवतेच्या रूपात तिथं राहिले, म्हणजे पर्वताच्या रूपात तिथं राहिले. त्यांना पुढं सगळेजण म्हातारदेव असं म्हणायचे, म्हणून आज त्याचं नाव म्हातारदेव असं पडलं. नंतर पुष्कळ वर्षांनी मच्छिंद्रनाथांनी याच गर्भगिरीच्या ठिकाणी स्वतःची समाधी घेतली. या 23व्या अध्यायाची फलश्रुती घरामध्ये अखंडपणे सोनं शिल्लक राहील असं नवनाथ भक्तिसार कथाकार जे आहेत त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. पुढं काय झालं की एक संध्याकाळी उर्वशी विमानात बसून जात होती. सूर्यनारायण अस्ताला जात होते. त्यांनी उर्वशीला बघितलं आणि उर्वशीला पाहताच सूर्याचे तेज गळाले
आकाशातच त्याचे 2 भाग झाले. त्यातला एक भाग लोमेश ऋषींच्या आश्रमात एका घाटामध्ये पडला आणि त्यापासून लोमेश ऋषींच्या ठिकाणी पडलेल्या त्या घाटामधल्या भागामध्ये अगस्त्य ऋषींचा जन्म झाला. आणि दुसरा भाग जो होता तो कौलिक ऋषींच्या अंगणात त्यांनी जे भिक्षापात्र ठेवलेलं होतं त्याला भर्तरी असं म्हणतात, कटोरी. त्या भर्तरीमध्ये दुसरा भाग पडला. कौलिक ऋषी बाहेर जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी आपली जी भर्तरी बाहेर ठेवलेली होती ती भर्तरी उचलली. त्यावेळेस त्यांनी बघितलं का अरे यात सूर्याचं तेज आहे. कौलिकाने पुष्कळ वर्ष ती भर्तरी आपल्या आश्रमातच जपून ठेवली. पुढं युग संपलं आणि कलियुग सुरू झालं. कलियुग सुरू झाल्यानंतर त्यांनी ती भर्तरी तिथून उचलली आणि ती उचलल्यानंतर दूरवर अशी एका गुहेमध्ये नेऊन ठेवली मंदार पर्वताच्या. आणि त्या मंदार पर्वताच्या गुप्त गुहेमध्ये ठेवल्यानंतर खूप दिवसाचा काळ असा निघून गेला. आणि खूप दिवसाचा काळ गेल्यानंतर त्या भिक्षापात्रामध्ये भर्तरीनाथांच्या जन्माचा जो वेळ प्रसंग आलेला होता त्या प्रसंगानुसार त्या भर्तरीमध्ये अवतार धारण केला गेला द्रमिल नारायणांनी. आणि द्रमिल नारायणांनी अवतार घेतल्यानंतर त्या भर्तरीमध्ये त्यांचा त्या ठिकाणी जन्म होतो. आणि काही काळाने ते भर्तरीमध्ये त्यांचा स्वतःचा जन्म झाल्यानंतर आकार वाढत होतो. त्या भर्तरीवर मधुमक्षांनी असं आपलं स्वतःचं पोळं केलेलं होतं आणि ते त्या भिक्षापात्रात मावेना म्हणून त्या भिक्षापात्राला धक्का लागला आणि ते भिक्षापात्र घरंगळत त्या गुहेमधून असं जमिनीकडच्या सपाट भागाकडे आलं आणि ती भर्तरी तुटली. आणि त्यातलं जे बालक होतं ते बालक त्या जमिनीकडच्या पृष्ठभागाकडे असलेल्या गवतावर येऊन पडलं. पडल्यानंतर ते बालक रुदन करायला लागलं. रुदन करत असताना तिथं जवळ एक काही हरणं चरत होती. त्यातली एक हरणीने बघितलं कसला आवाज आलाय म्हणून ती हरणी त्या गवताकडे आली. का तर त्या गवताच्या जवळच तिची पिलं त्या ठिकाणी होती. मग तिला वाटलं आपल्या पिलांवर काही संकट आलं का म्हणून बघितलं तर हा लहान बालक असलेला भर्तरी तिथं रुदन करत होता तिच्या पिलांच्या जवळच. तिला असं वाटलं आपलं तिसरं पिल्लू असावं म्हणून ती मायेनं त्याला चाटायला लागली. आणि चाटत असताना आपल्याही पिलांना स्तनपान करत असताना याला काही स्तनपान करता येत नव्हतं म्हणून ती त्याला तिच्या अतिशय प्रयत्नाने ती त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करत होती. ह्या हरणीच्या पाडसांसोबत लहानचा भर्तरी मोठा होत तिचं दूध प्राशन करत पशुपक्ष्यांचे जंगलातले निसर्गरम्य वातावरणातले जे आवाज येते त्याच्या कानावर येत होते आणि ते आवाज कानावर आला का तो त्या आवाजाला प्रतिध्वनी देत होता. तशाच पद्धतीचा आवाज काढत होता. म्हणजे ती हळूहळू ती पक्ष्यांची भाषा त्याला ज्ञात होत चालली होती. काही पक्षी म्हणतायत काय, मग त्याचं उत्तर काय दिलं पाहिजे याचं ज्ञान त्याला लहानपणापासूनच वाढत चाललं. आणि असा काही दिवसांचा भर्तरी हळूहळू थोडासा मोठा होत असताना एक दिवस झालं काय का जयसिंग भाट नावाचा एक भाट आपल्या पत्नीसोबत त्या रस्त्याने जात असताना त्याने दूरवर ते बालक बघितलं. हरणाची 2 पाडसं बघितले, एक हरणी बघितली आणि त्याला मोठं आश्चर्य वाटलं का ह्या हरणाच्या पिलांसोबत हे बालक का बरं असं हातावर आणि पायावरच असं चतुष्पादासारखं चालतंय. म्हणून त्याने नीटपणे निरखून बघितलं अरे हे तर बालकच आहे, कुणीतरी जंगलात विसरलं आहे किंवा आईचा ते शोध करीत असावं. म्हणून हा जो जयसिंग भाट आहे त्याची पत्नी रेणुकासोबत तो तिथं असताना त्यांनी बघितलं रेणुका थांब मी त्याला पकडतो. म्हणून त्या बालकाला पकडण्यासाठी जयसिंग पुढे गेला. त्यावेळेस त्या बालकाच्या लक्षात आलं आणि हरणीच्याही लक्षात आलं का काहीतरी संकट आलेलं दिसतंय. म्हणून हरणी स्वतःचा आवाज देत त्या बालकाला घेऊन पुढं पळत असताना जयसिंग भाट जोरात पळत गेला आणि त्यांनी त्या बालकाला पकडलं. त्या बालकाला पकडल्यानंतर बालक हरणीसाठी हरणीच्या भाषेत आवाज देत होतं की आई मला वाचव, आई मला वाचव. आणि ती हरणीसुद्धा त्याला आवाज देत होती, ते पिलंसुद्धा आवाज देत होते हरणीचे. पण जयसिंग भाटाला असं वाटलं का अरे हे तर बालक आहे, मनुष्य बालक आहे आणि इथं चुकलेलं दिसतंय. म्हणून जयसिंग भाटाने त्याला आपल्या जवळ घेतलं आणि याची जी कोणी आई असेल आपण तिची भेट घालून देऊ आणि त्या आईच्या पदरात हे बालक देऊ. ही अतिशय कडवाची भूमिका त्या जयसिंग भाटाच्या मनात आली आणि अशा पद्धतीनं ते बाळ आणल्यानंतर त्यांनी त्या रेणुकेजवळ दिलं. रेणुकेजवळ ते बाळ दिल्यानंतर त्या रेणुकेला मातृत्व
म्हणजे आईचा स्पर्श, बाळाला जेव्हा आईचा स्पर्श होतो तेव्हा तिला मातृत्वाची जाणीव झाली आणि अतिशय आईच्या प्रेमानं तिने त्याला आपल्या छातीशी लावलं आणि त्याला जवळ घेतलं. आणि असं त्याला घेऊन आपल्या घराशी आल्यानंतर ती त्याला सतत विचारायची, बाळा तू कोण आहेस, तुझं काय नाव आहे, तुझी आई कुठं आहे, चल मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जातो. पण त्याला ती मनुष्य भाषाच त्याला बोलता येत नव्हती. लहानपणापासून तो प्राण्यांमध्ये राहिलेला, जंगलामध्ये निसर्गतः पशुपक्ष्यांची भाषा ऐकलेली असल्यामुळे मनुष्याची भाषा काय असते ही त्याला कळतच नसल्यामुळे त्याला ते बोलता येत नव्हतं. आणि वारंवार ते जे लोक बोलायचे त्याचा अर्थही समजत नव्हता. असे खूप दिवस गेले आणि काही दिवसानंतर ती हरणी तिथपर्यंत यायची, व्याकुळतेने त्याच्याकडे बघायची. पण तू जयसिंग भाट हे मानव हे पशु प्राण्यांचे शत्रू असतात, ते प्राण्यांना कळतं म्हणून ती तिथे येऊन फक्त रुदन करायची, त्याला हाक मारायची आणि निघून जात होती. अशी सतत ती यायची आणि जायची. असे खूप बरेचसे दिवस त्याच्या वस्तीवर गेले. त्या वस्तीवरचे आजूबाजूच्या माणसांचं जे बोलणं असायचं त्या बोलणं किंवा त्यांचे हावभाव हे त्याला हळूहळू समजत गेले. आणि असं समजत हळूहळू तो त्याला ही मनुष्याची जी भाषा आहे ती भाषा बोलायला शिकला. असं करता एक दिवस जयसिंगाला असं वाटलं की चला आपण जरा तीर्थयात्रेला जाऊ. म्हणून जयसिंग तो त्याच्या पत्नीला घेऊन काही माणसांसह ते तीर्थयात्रेला काशीला गेले. आणि काशीला गेल्यानंतर त्या बाळाला घेऊन काशी विश्वेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले. त्यावेळेस कदाचित गर्दी नसेल म्हणून मुक्तपणाने दर्शन झालं असेल त्यांचं. ज्या वेळेस भरतरी जयसिंग भाटाबरोबर त्या महादेवाच्या समोर गेले त्यावेळेस त्या ठिकाणी एक आवाज आला की या भरतरी तुम्ही अवतार घेतला आहे वाटतं. म्हणजे द्रुमिल नारायणाने अवतार घेतल्याचा आनंद जो महादेवांना झालेला होता त्या आनंदानुसार द्रुमिल भरतरी अवतार घेईल कौलिक ऋषींच्या भरतरीमध्ये हे महादेवांना माहीत असल्यामुळं त्यांनी या भरतरी म्हणून त्यांचं स्वागत केलं. आणि या भरतरी कोण म्हटलं आहे म्हणजे या बाळाचं नाव भरतरी आहे हे त्या जयसिंग भाटाला पहिल्यांदा कळालं. आणि त्याच्या लक्षात आलं की चला महादेवाने याला ओळखलं आहे म्हणजे हा कोणीतरी दिव्य पुरुष असावा, कोणीतरी दिव्य अवतार असावा. या नात्याने ते त्याला सांभाळत 16 वर्षाचा काळ, 16 वर्षाचं बाळ ते झालं. 16-17 वर्षाचं झालेला भरतरी एक दिवस ही मंडळी प्रवासात आपल्या उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं प्रवास करत असताना जंगलातून जात असताना काही दरोडेखोरांनी त्यांना अडवलं आणि अडवल्यानंतर त्यांचं जवळचं धन लुटल्यानंतर त्यांनी त्या जयसिंगाला इतकं मारलं की त्या जयसिंगाचा त्याच्यामध्ये वध झाला. जयसिंग मृत्यू पावला. आणि जयसिंगाच्या मृत्यूनंतर रेणुकेला इतकं दुःख झालं की तीही त्याच्याबरोबर सती गेली, माझी आई गेली, माझे वडील गेले. आता 16-17 वर्षाचा भरतरी होता, त्याला मनुष्याची भाषा, भावना या सगळ्या आता नीटपणे ज्ञात झालेल्या होत्या. आणि माझे आई बाबा या ठिकाणी आता मला राहिलेले नाही, माझं कोणीही राहिलेलं नाही. म्हणून तो इतका त्या जंगलामध्ये शोक करत बसला की त्या जंगलामध्ये शोक करत तो तिथेच काही दिवस थांबलेला असताना त्या जंगलातून प्रवास करणारे जे काही बंजारा समाजाचे लोक होते ते बैलावर पूर्वी धान्याचा व्यापार, विविध गोष्टींचा व्यापार हा बंजारा समाज पूर्वी करत असायचा. म्हणून ते जंगलातून प्रवास करत होते. आणि प्रवास करताना त्यांना हा तरुण मुलगा त्या ठिकाणी शोकमग्न, अतिशय दुःखी अंतःकरणाचा दिसल्यावर त्यांनी विचारलं का रे तुझं काय नाव. त्यावेळेस तो म्हटला की माझं नाव भरतरी आहे. मग तू इथं काय शोक करत बसतायस. ते म्हटले की मी इथं शोक करण्याचं कारण माझे आईवडील जे होते जयसिंग भाट आणि रेणुका देवी हे माझे आईवडील होते. या ठिकाणी दरोडेखोरांनी त्यांना मारलं, त्यांचा मृत्यू झाल्यामुळे आता मला आई राहिलेली आणि वडीलही राहिलेली, मी अनाथ झालेलो आहे. अशा अनाथ अवस्थेमध्ये मी शोक करू नये तर काय करू, माझं कोण आहे. ही वेदना आणि हे दुःख बघून त्यांना इतकं अवघड वाटलं, इतकं दुःख वाटलं की ते म्हणाले की असं कर, तू आमच्याबरोबर चाल, तू तरुण आहेस, तुला आम्ही व्यापार उदीम शिकवतो, तू आमच्याबरोबर व्यापारात राहा. म्हणून ते त्याला आपल्यासोबत गावोगाव मुक्काम करत ते सगळे त्याला व्यापार कसा करावा याची माहिती देत शेवटी त्याला अवंतीपुरात घेऊन आले. आणि अवंतीपुराचा जो विषय आहे तो पुढील चिंतनामध्ये आपल्याला मिळणार असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला नाथ ग्रंथाचे जे भक्तिसार ग्रंथाचे जे लेखक आहेत त्यांनी सांगितलं आहे की या अध्यायाचं वाचन केल्यामुळे तुम्हाला फलश्रुती काय होणार आहे तर तुमचा बालहत्या दोष नाहीसा होऊन तुमची मुलं सुखी होतील. अशा पद्धतीचं प्रत्येक ग्रंथाच्या अध्यायाची फलश्रुती ग्रंथकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलेली असल्यामुळे ह्या अध्यायाला आपण या ठिकाणी विश्रांती देऊ.